नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही. देशाचा मुख्य लढा संविधान संरक्षणासाठी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य. शरद पवार आणि एकनाथ शिंदेमध्ये काहीतरी चाललंय, नवाब मलिकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. आणि भुजबळ मलिक सरवणकर यांचे बंड शमणार का, आज दुपारी फैसला. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून त्यासाठी जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही सांगितले होते. त्यानंतर आज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी एकाही जागेवर उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सध्या वेगळंच काहीतरी सुरू आहे. वेगवेगळी चर्चा सुरू असतानाच सरकार कोणाचं येईल हे आता ठामपणे सांगता येणार नाही. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी सुरू आहे अशी जोरदार चर्चा सुरू असून विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील हे देखील सांगता येत नाही, असं वक्तव्य अजितदादा गटाचे नेते नवाब मलिक यांनी एका वेब पोर्टलच्या मुलाखतीत केलंय. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून बंडखोरांमुळे जवळजवळ सर्वच पक्षांची अडचण झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख असल्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत कोणते बंडोबा थंड होणार, कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार तर कोण निवडणूक लढवणार ठाम आहे हे स्पष्ट होणार आहे. आज देशातील मुख्य लढा संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आहे. देशाची राज्यघटना द्वेषाने नाही तर विनयशीलता आणि प्रेमाने लिहिली गेली आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलंय. ते प्रियांका गांधी यांच्या प्रचारासाठी वायनाडमधील मनंतवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत भाऊबीज बारामतीत साजरी करते. गेल्या वर्षी पक्ष फुटल्यानंतर भाऊबीज साजरी झाली होती, परंतु यंदा अजित पवार सुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला आले नाहीत. हे सुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टवरून स्पष्ट झालंय. या व्हिडिओमध्ये कुठेही अजित पवार किंवा त्यांचे कुटुंबीय दिसत नाहीयेत. शरद पवारांच्या बहिणी, अजित पवारांच्या बहिणी या व्हिडिओमध्ये दिसल्या. महायुतीसमोर अद्यापही बंडखोरांचे आव्हान कायम असून त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा भाजपाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र आज सोमवारी जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे. शिवसेनेत गद्दार विरुद्ध हिंदुत्व गमावलेले असा वाद आता पुन्हा रंगू लागलाय. अशातच शिंदे आमदारांना घेऊन पक्ष फोडत भाजपासोबत का गेले याचे कारण ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भर सभेत सांगत खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेच्या जवळच्या माणसाला ईडीने पकडले होते. त्यानंतर भाजपातून शिंदेंवर दबाव आणला गेला.
कोणी दिला ते तुम्ही ओळखा, मी सांगायची गरज नाही असं म्हणत निंबाळकर यांनी शिवसेना पक्ष फोडून येतो की आता जेलात जातो, त्यामुळे जेलात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री झालेले बरे म्हणत शिंदे भाजपासोबत गेल्याचा दावा त्यांनी केलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. राज्यभरात दिवाळीपासूनच प्रचाराला सुरुवात झाली असून वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा आणि फराळ देत आहेत. अशातच सांगलीच्या तासगावात रोहित पाटलांचे कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून 3,000 रुपये वाटत आहे असा आरोप करत संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना पकडून पोलिसांकडे सोपवलंय. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी काल अपक्ष उमेदवाराचे त्याची पत्नी, बहीण आणि मेहुण्यासह अपहरण झाल्याची तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे राजू शिंदे हे उभे आहेत, तर त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे. या अपक्ष उमेदवाराचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्याच्या सहकार्याने केली आहे. वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बॉम्ब तसेच धमकीच्या फोनचे सत्र सुरूच असून आणखी एका फोनने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसात राजीनामा न दिल्यास त्यांना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे ठार मारू अशी धमकी आता देण्यात आली होती. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास करून उल्हासनगरमधून एका 24 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतलंय. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.